कामाची कार्यक्षमता व कामाचा वेग वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत मुकुंदावार यांनी केलं। ते सांगली येथील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कार्यशाळेत बोलत होते। ही कार्यशाळा सांगली जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने भावे नाट्य मंदिर सांगली येथे आयोजित केली। यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की आपल्याकडे येणाऱ्या सामान्य माणसांचं काम कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वेळेत पूर्ण करावं। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले की उपलब्ध मनुष्यबळात शासकीय काम करताना सर्व शासकीय विभागांनी कामासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड द्यावी। यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की सर्व शासकीय विभागांची कार्यक्षमता उत्पादकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल। यावेळी MKCLचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे, तहसीलदार योगेश टोणपे सह आयुक्त अश्विनी पाटील यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोंडविसे, अपर जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, MKCLचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार यांनी आदी मान्यवर उपस्थित होते। राज्य शासनाच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून सर्व सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर शासकीय कामकाजात कसा करावा यासाठी आज सांगली जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एक प्रशिक्षण आयोजित केलं होतं आणि यामध्ये MKCLच्या अधिकाऱ्यांनी अतिशय सोप्या पद्धतीनं स्क्रीनवर सगळ्या टूल्सचा वापर कसा प्रत्यक्ष करता येईल आणि त्यामधून काय काय माहिती जनरेट करता येते किंवा त्या माहितीचा वापर कार्यालयीन कामकाजामध्ये कसा करता येतो याचं खूप छान प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे। आणि मला निश्चितपणे खात्री आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वेगवेगळे टूल वापरून आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सांगली जिल्ह्यातील सर्व आमच्या नागरिक बांधवांचं जीवनमान सुकर करण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक गतीनं आणि कार्यक्षमतेने चांगलं काम करतील आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक सकारात्मक वापर निश्चितपणे शासकीय कामकाजामध्ये यापुढे करण्यात येईल।